नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 7 जुलै 2026. आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त आम्ही दरवर्षी काय करतो, झाडं लावतो. हे पाहू शकता, हे झाडं आणलेले तर हे गेल्या वर्षीचे दरवर्षीचे असे दरवर्षी वृक्षारोपण करत असतो. माझी सगळ्याला विनंती आहे, ज्यांचा वाढदिवस असतो, दररोज वाढदिवस असते कोणाचा ना कोणाचा तरी, लग्नाचा असो किंवा आपला स्वतःचा जन्म वाढदिवस असो, प्रत्येकाने एक झाड लावणं गरजेचं आहे. कारण की भविष्यामध्ये हे पृथ्वीचं जर तापमान असं वाढत जर गेलं तर भविष्यामध्ये ह्या अतिवृष्टीला धगफुटीला सामना करावा लागणार. म्हणून मग तापमान कमी करायचं असेल तर झाडं लावावं लागतील. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. माझं म्हणणं आहे, प्रत्येक जणांनी आपण आपल्या लहान मुलाचा वाढदिवस असो, कोणा वयोवृद्धाचा असो किंवा लग्नाचा वाढदिवस असो, आपण काय करायला पाहिजे, एक झाड लावायला पाहिजे. कमीत कमी काय करायचं, एखाद्या कोणाचं आपल्यावर जागा जरी नसली तर कुठं माळ रानावर जाऊन तरी लावणे साहजिक आहे. आणि झाडं लावताना आपण स्वतःचं जर शेत असेल तर काय करा, एखादं कडीपत्त्याचं लावा, एखादं शेवग्याचं लावा, एखादं संत्रीचं लावा, चिकूचं लावा, जांबाचे लावा, जांभळीचे लावा, नारळाचं लावा. म्हणजे भविष्यामध्ये काय होईल त्याच्यापासून काहीतरी आउटपुट भेटेल आपल्याला. म्हणून भविष्यामध्ये माझं म्हणणं, एखादं बोरीचं लावा, म्हणजे आपल्याला बोरं देखील खायला भेटतील. म्हणून असे झाडं लावा आणि वाढदिवस साजरा करा. आम्ही देखील दुसरा खर्च न करता हे यावर्षी देखील दरवर्षी असं झाडं लावतच असतो, पण यावर्षी देखील लावलं. हे गेल्या वर्षीचे पाहू शकता, ही झाडं येतं आणि आता आम्ही वृक्षारोपण करणार आहोत. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आपलं जर घरामध्ये व्यक्ती जितक्या येतात तितकं माझं म्हणणं, आपल्याकडे शेत असेल तर घरात समजा 7-8 व्यक्ती असल्या तर कमीत कमी 8 झाडं लावा. कमीत कमी लिंबुनीचं तर लावा. जीवनभर आपल्याला लिंब खायला भेटतील, जांब खायला भेटतील, बोरं खायला भेटतील, शेवगा खायला भेटेल, कडीपत्ता खायला भेटेल, त्याच्यानंतर संत्र खायला भेटेल, त्याच्यानंतर डाळिंबाचं एखादं लावा. असे वेगवेगळे झाडं लावा, जांभळ लावा. म्हणजे वर्षभर आपल्याला जीवनभर आपल्याला जांभळं खायला भेटतील. माझं म्हणणं, प्रत्येक आपल्या घरामध्ये जितके व्यक्ती तितके शेतामध्ये झाडं दिसलेच पाहिजे. असं केलं तर हे पृथ्वीचं तापमान कमी होईल. नसता भविष्यामध्ये ह्या जागतिक तापमान वाढीमुळे काय होईल, अतिवृष्टीला ढगफुटीला सामना करावा लागेल, गारपिटीला सामना करावा लागेल. म्हणून म्हणतो, झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. पृथ्वीचं तापमान कमी करायचं असेल तर झाडं लावावं लागेल. जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो. झाडं नसलं तरी पाऊस पडतो, पण झाडं नसल्या असा पाऊस पडतो जगातून पाणी वाचल्यासारखा. जितकी झाडं जास्त तितकी रिमझिम पाऊस पडतो. म्हणून भविष्यामध्ये झाडं लावावी लागतील. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. मी आता बघितलंच असेल, काल परवाच म्हणजे आज म्हणजे हे 6-7-8 लाच बघितलं असं, नाशिककडं, मुंबईकडं, पुण्याकडं काय हाल झाले. म्हणजे हे काय कारण आहे, हे जागतिक तापमान वाढीमुळे. भविष्यामध्ये हे तापमान वाढलं, भविष्यात अतिवृष्टीला सामना करावाच लागेल. म्हणून म्हणतो, वाढदिवसाला लावा, लग्न समारंभामध्ये लावा, म्हणजे कधी पण एक तरी झाड लावा. आणि आपल्याला शेती नसेल तर कुठंतरी डोंगरावर जात असताना तिथं जाऊन ब्यात जाऊन टाकून तिथं तरी झाड लावा. धन्यवाद. जांभळीचं लावलो, पहिले देखील लावलेले आहेत आणि हे देखील लावलो. फुले झाड हे निसर्गाचा संकेत येत आहे. या झाडाला उगत बदनाम केलं म्हणजे जांभळीच्या झाडाला जांभळं खूप लागले की दुष्काळ पडत आहे. उलट जांभळीच्या झाडाला जांभळं खूप लागले त्या वर्षी शेतकऱ्याला माल खूप होते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं हे कारण आहे. पण काही जणांना काय याला उलट चर्चेचं स्वरूप दिलं की जांभळीला जांभळं लागले की दुष्काळ पडत आहे. दुष्काळ वगैरे काही पडत नाही. जांभळीच्या झाडाला जांभळं खूप लागले की त्या वर्षी शेतकरी मालामाल होतोय. म्हणून यावर्षी बघा तुम्ही, जांभळीच्या झाडाला खूप लागले होते आणि हे आम्ही जांभळीचं झाड लावत आहोत. माझ्या वाढदिवसानिमित्त मी संदेश दिलो, कमीत कमी आपल्या प्रत्येक एखादा वाढदिवसाला जास्त झाडं घडत नसेल तर कमीत कमी एखादं तर झाड लावा. हे आम्ही गेल्या वर्षी लावले होते संपूर्ण जांबाचे झाडं. आता हे यावर्षी लावलं, हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत. धन्यवाद.